की शुरुआत होती हुई स्वागत है आप सभी का धर्मराजा चषक की सुहानी शाम में। दोनों ओपनर वड़ाल देवी ताडाली के बीच मैदान पे पहली गेंद इस मरतबा स्विंग किया ऑन साइड में, हवा में गेंद है, फील्डर जा रहे हैं, नहीं रोक पाएंगे, आप जाके रोका है और भावेश बजागे 2 रन से खाता खोलते हुए। भाविक बजागे और भावेश बजागे दोनों ओपनर बीच मैदान पे। भाविक बजागे प्राइड ऑफ टाडाली के नाम से जाने जाते हैं। देखिए भावेश बजागे के पास भी बहुत बड़ा अनुभव है, चैलेंज के लिए खेलते हैं सिटी क्रिकेट में, गेंदबाजी कर रहे हैं छोटे संदीप भोयर। फिर स्वीप करने की कोशिश, अब की बार बाल बच गए वहां पर। मेरे साथ जुड़ चुके हैं सुहानी शाम में मिस्टर आयपीएल सर कुणाल दाते। परिवर्तन पहिल्या बॉलवर आपण जर पाहिलं तर लेन थोडीशी शॉर्ट होती, हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, तिथूनही स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे भावेश बजागे मात्र थोडासा अपयशी ठरलाय। पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा वराल देवी स्पोर्ट्स ताडाली। संदीप भोयर क्रीज के कोने से किया बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर थी, कॉमेंट्री फिर बॉक्स करना चाहते थे। 2 मिनिटं फक्त थांबवतोय कारण कमिंग सून गौरी शंकर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे फेब्रुवारीमध्ये। आणि खरं तर हिरो हा मराठी चित्रपट आहे, त्या चित्रपटाचे हिरोसुद्धा साऊथ इंडियन आणि दक्षिणात्य डायरेक्टरनी हा चित्रपट यांच्या माध्यमातून चित्रपट बघायला मिळेल आणि त्यामध्ये खास भूमिका असणार आहे आमचे सचिनजी आनंद गावडे यांची भूमिका असणार आहे, पाहण्यास विसरू नका। त्याबद्दल त्यांच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन असणार आहे आणि खूप खूप शुभेच्छा असणार आहे सचिनजी। बढ़िया स्क्वायर ड्राइव, कवर ड्राइव किया है, वाइड ऑफ वाली थी, फ्लैशी कवर ड्राइव, 4 रन। क्लास होता या फटक्यामध्ये, थोडासा पुढे बॉल भेटला आणि त्याच्यानंतर काय ड्राईव्ह केला, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉलला पाठवलं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने। 4 धावा मिळत आहेत, टीमची धावसंख्या 6। भावेश बजागेच्या खात्यामध्ये हा चौकार। होस्ट कह रही है देखना इलाका हमारा धमाका हमारा, ये इलाका तुम्हारा धमाका हमारा। इस मर्तबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, 6 रन। क्या गजब का स्ट्रोक खेला है भावेश बजागे ने। तडाका, बॅटचा स्विंग, लाजवाब फटका, परत एक वेळा लेन बॉल लवकर पीक केला, टिक केला, 6 धावांसाठी खूपच चांगला फटका। इथे स्लॉक करत असताना फेकला बॉल मिड विकेटच्या पलीकडे, 6 धावांसाठी वराल देवी स्पोर्ट्स ताडाली। या टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 12 धावा, 12 विदाउट लॉस। इस बीच अगेन बहुत बढ़िया ड्राइव हाफ वॉली पे लेके बी की शक्ल में 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 13 रन बिना किसी विकेट के। 13 धावा, पहिले षटक इथे संपलंय। तुम्ही पाहताय धर्मराजा चषक ही स्पर्धा, आणि जर ही स्पर्धा जिंकली वराल देवी स्पोर्ट्स ताडाली तर या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीने गोवा किंवा दिल्ली अशी ट्रिप या टीमसाठी असेल आणि हीच कामतघरसाठी देखील सुवर्ण संधी आहे। पहिले षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात। भावेश बजागेने या सर्वच्या सर्व धावा केल्यात। आय थिंक थँक्स कॉमेंट्री बॉक्स। फक्त 1 मिनिट थांबवतोय कारण षटक समाप्त झालेलं आहे। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक VIP कक्षामध्ये आहेत। मी स्वराज चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वराज चौधरी आपल्या शुभ हस्ते वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करतायत। जगदीश नाईक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत है। 2000 में इनाम दिया था उनको मैंने नगर अध्यक्ष चषक में। वंडर ऑफ भिवंडी कमाल के खिलाड़ी, अमोल पाटिल उनके पसंदीदा खिलाड़ी हैं। भरत भुईर को बुलाया गया है, सामने की ओर से सामना करेंगे भावेश बजागे। भावेश बजागे ने कमाल की शुरुआत की है, 13 रन बने बिना किसी विकेट के। वड़ाल देवी ताडाली टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई।
भरत भुईर सामने की ओर से आते हुए रिवर्स खेलने की कोशिश। इनका बॉलिंग एक्शन थोड़ा अजीबोगरीब है। ये देखिए रिप्ले में थोड़ा सा हाथ कहीं ना कहीं बुमराह की तरह घूम रहा है। आणि एकाच ॲक्शनमध्ये बॉल रिलीज करतात, ज्यावेळेला फॉलो थ्रूमध्ये येतात रिलीज ऑफ द डिलिव्हरी. सोहेल तन्वीर ची ॲक्शन, पॉल ॲडम्सची ॲक्शन अशीच असायची, ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज केलाय भरत भोईरने. यस एग्जैक्टली भरत भुईर। इस मरतबा ऊपर लगी है, किस्मत का सहारा और गेंद निकल गई है। मौका भी दिया और चौका भी दिया। चा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये सरळ चौकार आलाय. एलईडी मेगा स्क्रीन जी आहे ती सुरू करून घ्यायची आहे. धावा मिळताना दिसतील 4. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. देखिए शॉट तो अच्छा नहीं था, रिजल्ट अच्छा आया। कहते हैं कि पेमेंट पूरा मिलना चाहिए, चाहे फ़ोन पे से मिले चाहे गूगल पे से। 17 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के, 17 विदाउट लॉस। भरत भुईर इस मरतबा अच्छी गेंद और रन चुराते हुए भाविक। अंपायर का लेग बाय का इशारा। 18 रन बिना किसी विकेट के। पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल, पायाचा वेध घेतलाय. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. बाय लेग बायच्या स्वरूपात धावा येत आहेत, परंतु 18 धावा. ठोस सुरुवात, टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. फ्लड लाईट्सच्या अगोदर खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना दिसतात दोन्ही फलंदाज. इस मरतबा गेंद ऊपर गई है भाविक की, फील्डर नीचे आ रहे हैं और इसके साथ ही भाविक बजा के 0 पे आउट। फ्लिक करना चाहते थे, बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया। पायात टाकलेला बॉल होता. येस नक्कीच एक्झॅक्ट लवकर फेस क्लोज केला आणि त्याच्यानंतर टॉप एज भाविक बजागे परतलाय 0चा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने. तसं पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर त्यानेच तो निर्णय घेतला, परंतु तरी देखील मला असं वाटतं की सुरुवात चांगली झाली आहे टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडालीची, कारण या नॅचरल प्रकाशामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. काही षटकं तरी ते नॅचरल प्रकाशामध्ये खेळतील, त्याच्यामध्ये धावा करणं गरजेचं आहे. परंतु पहिला धक्का बसलाय वराल देवी स्पोर्ट्स ताडाली या टीमला 18-1. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, बड़ोडी स्पोर्ट्स और बादशाह 11 खाम्बालपाड़ा। बादशाह 11 खाम्बालपाड़ा के कैप्टन और बड़ोडी के कैप्टन। अगला मैच गिरामीन से रहेगा। नए बैटर गोल्डन 6 जिन्होंने पिछले धर्मराजा चषक में 2 गोल्डन 6 लगाए थे, कीर्तिराज। एलईडी स्क्रीन ऑपरेटर ते एलईडी लवकरात लवकर चालू करून घ्या. भरत भुईर बड़ा विकेट हासिल किया, सामना करेंगे कीर्तिराज। ऑन साइड के फील्ड को देखा, थोड़ा स्टांस उनका तिरछा खड़े रहने का है। आते ही बहुत दर्शनीय स्क्वाड ऑफ द विकेट खेला है, बल्ले के फेस को खोलकर 1 रन। चांगलं कापलं या बॉलला. फुलर लेनचा बॉल परत बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तसं पाहिलं तर पहिला डॉट बॉल टाकला, त्याच्यानंतर चौकार आला, त्यानंतर लेग बाय, त्यानंतर 1 विकेट मिळाली, त्याच्यानंतर 1 सिंगल. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. म्हणजेच काय तर पॉवर प्लेचं दुसरं षटक नक्कीच नावावर राहिलंय नर स्पोर्ट्स कासार वडवलीच्या. पिछले धर्मराजा चषक में कीर्तिराज ने ड्रॉप सीन में आकर 2 मैचेस जिताए थे, फ्लड लाइट अप ऑन होती हुई। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, एक और विकेट, एज एंड गॉन। झाली टाईट फेस, कारण
इन कटर बॉल ऑफ कटरचा अंदाज होता, पडल्यानंतर स्लाइटली थोडासा आतमध्ये आला आणि बॅटची कडा घेऊन विकेट कीपरच्या हातात गेल्या. पॉवर प्ले मध्ये दुसरा धक्का बसलाय वराल देवी स्पोर्ट्स ताडालीला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 2 विकेट. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली दोन्ही ओपनर आता डगआउट मध्ये आहेत. कीर्तिराज मैदानामध्ये आलाय आणि आता नवीन फलंदाज अमोल. 2 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेटें गिरी है 2, बचे हुए 3 ओवर में आइए सुनते मखमली आवाज कुणाल दाते सर की. न्यू बॅटर अमोल ठाकूर मैदानामध्ये आणि ओव्हर नंबर 3 मध्ये चिराग भोईर गोलंदाजी करताना दिसेल. म्हणजेच काय तर आतापर्यंत 3 वेगवेगळे गोलंदाज कॅप्टनने गोलंदाजी करताना वापरलेले आहेत. गोलंदाजीचा तोफखाना आहे कासार वडवली या टीमकडे. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली ठाणे परिसरातून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. टाडाळीच्या विरुद्ध वराल देवी स्पोर्ट्स होम ग्राउंडवर सध्या ते खेळत आहेत. हळूहळू फ्लड चालू होतील आणि परत एक वेळा ही क्रीडा नगरी या आर्टिफिशियल फ्लड मध्ये न्हावून निघेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. होम टीम होम ग्राउंडवर खेळते. थोडंसं दडपण नक्कीच असतं. पाठी राख्यांचं. फलंदाज कीर्तिराज स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. थोडासा फसवाच बॉल होता. फ्लाइट दिली होती स्टंपच्या अगदी जवळून विकेट कीपरच्या हातात. डॉट. क्या गेंद थी, ऑपरेट गेंद, बिल्कुल कॉरिडोर अनसर्टेनिटी से पहुंची थी. लगभग गेंद फूंक मार के गई थी. कमाल की गेंद थी. देखिए जब स्पिन गेंदबाज फ्लाइट देता है तो उसको टर्न और बाउंस मिलता है. नक्कीच चांगला फ्लाइट या बॉलवर पाहायला मिळाला आणि आता राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल. अँगल करत बाहेर जाणारे बॉल ऑफ ब्रेक पकडून टाकलेला म्हणजेच लेग कटर होईल लेफ्टी बॅटरसाठी. हा बॉल थोडासा पुढे टाकला. बॅटच्या आतमध्ये लागलाय. टर्न होतोय बॉल स्क्वेअर लेगला. डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव ऍड होईल कीर्तिराजच्या खात्यामध्ये. कीर्तिराज पोहोचलाय 2 वर. टीम पोहोचले 20 वर. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. कुणाल सर, मेरा अपना मानना है कि पहला टारगेट रहेगा वड़ाल देवी का 50 तक पहुंचा जाए. हो तेवढ्याच धावा करायला पाहिजे. 50 धावा अंडर फ्लड लाईट. सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करणं डोकेदुखी ठरली आहे. आपण पाहिले अनेक मोठमोठे संघ ज्यावेळेला खेळतात. हळूहळू आता फ्लड लाईट सुरू होत आहेत. प्रत्येक एक टॉवर आता जळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय दृश्य आहे या क्रीडा नगरीचं. फेस्टिवल ऑफ क्रिकेट. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहाल याच्यात शंका नाहीये. फुलटॉस बॉल होता आणि काय तडाखा बसलाय. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. देखिए लेंथ में कहीं ना कहीं चूक है वहाँ पर, और कहते हैं सूखीला माफी नहीं. ऐसा मौका कहाँ मिलने वाला था अमोल ठाकुर को, और ठाकुर ने भी बता दिया ये हाथ नहीं फांसी का फंदा है. 6 रन से खाता खोला है. चांगलं टायमिंग. भव्य फटका. उत्तुंग षटकार इथे ठोकलाय अमोल ठाकूरने. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. धावा थांबल्या होत्या जसे फ्लड लाईट सुरू झाले आणि इकडे धावांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. अमोलच्या बॅटमधून षटकार. दबाव गोलंदाजावर. चिरागचा हा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर 2 धावतायत. विकेट कीपर लवकर पोहोचतोय आणि काय चांगला प्रयत्न. तेवढंच चांगलं जजमेंट. अनिकेतच्या माध्यमातून फलंदाज आउट होईल अमोल ठाकूर.
ओ स्विच हिट, काय फटका आहे. ऑइन मॉर्गनची आठवण करून दिली इंग्लंडचा माजी कर्णधार. अगदी तसाच फटका सजवला. आता अंपायर निर्णय घेत आहेत की टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, बाउंड्री चेक केली जाईल, षटकार आहे की चौकार आहे चेक होईल. वाह ताज नहीं वाह कीर्तिराज, क्या शॉट खेला है, कमाल का स्ट्रोक, रिवर्स शॉट. बिल्कुल सही कहा कुणाल सर ने. मॉर्गन की याद ताज़ा होती हुई और देखना है कि गेंद 4 रनों के लिए. यस आणि मित्रांनो, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे एकमेव दादा, 3-in-1 कॉमेंटेटर मोहन दादा भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम आणि सुस्वागतम. नक्कीच त्यांचं स्वागत झालं. आणि टीम बादशाह 11 जय बजरंग खांबालपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये, बॉम्बे कॉटन टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल जसं पहिलं सत्र संपेल. श्री गणेश भरोडी, बादशाह 11 जय बजरंग खांबालपाडा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. दुसऱ्या फेरीतला सामना. सुनील मुकादम म्हणजेच काय तर 4 वेगवेगळे गोलंदाज वापरलेले आहेत नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीने. संदीप भोईर पहिलं षटक टाकलं, 13 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये भरतने फक्त 5 धावा खर्च केल्या. चिरागने त्याच्यानंतर 12 धावा खर्च केल्या. म्हणजेच भरतला चौथं षटक न देता कदाचित 5व्या ओव्हरमध्ये ते आणू शकतात. सुनीलला त्याच्या अगोदर गोलंदाजी देण्यात आलेली आहे. पाईपलाईन एन कडून गोलंदाजी होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 31. चला क्रिकेट फास्ट सुरू ठेवा. ओव्हर नंबर 4 सुनील. ओ पहिलाच बॉल सुनीलचा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकलाय. स्लॉग हिट करत असताना 6 धावांसाठी षटकार. कहा था ना मैंने, इनके जो शॉट रहते हैं उसमें ताकत विवेन रिचर्ड की रहती है. कमाल के खिलाड़ी हैं प्रेमचंद. काय फटका, टायमिंग प्रॉपर, बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत सुनीलचं. दुसरा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर फ्लाईट दिली होती, एक्स्ट्रा रन मिळेल. धावा वाढताना दिसतात. हा दबाव आहे मागच्या षटकाराचा. धावा झाल्यात 38. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे चौथं 5 षटकांची महत्वपूर्ण मॅच. नेक्स्ट मॅच श्री गणेश भरोडी, बादशाह 11 जय बजरंग खांबालपाडा. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचंय टॉस साठी नेक्स्ट मॅचच्या. परत एक वेळा स्लॉट मध्ये होता, आवाज चांगला आला, रिझल्ट सेम आहे. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये फलंदाज प्रेमचंदच्या बॅट मधून. शॉट में बिल्कुल हू बहू विवेन रिचर्ड की झलक है. आप देख सकते हैं, दिखते भी वैसे हैं. ओवर पिच गेंद थी, लॉप किया वाइडिश लॉन्ग ऑन पे, 6 रन. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये.
ओ लेग स्पिनचा अंदाज पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. तिसऱ्याचा आवाज आला होता प्रेक्षकांकडून, परंतु आता गोलंदाज चतुर निघाला, चालाक निघाला. फ्लाइट देत असताना चांगला लेग ब्रेक. कमाल की गेंद, कमाल की लेग ब्रेक, हाथों के पीछे से बैकम डिलीवरी, टिप्पा खाने के बाद काफी स्पिन हुई थी और बाउंस भी रहा था. 44 धावा स्कोर बोर्डवर. 44 लॉस ऑफ 3 विकेट. हा बॉल पडल्यानंतर आता आतमध्ये आणलाय. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. कधी लेग ब्रेक टाकतोय, कधी ऑफ ब्रेक टाकतोय. चांगली गोलंदाजी. देखिए 2 सिक्सर लगने के बाद जो 2 गेंदें वो लाजवाब है. ये गेंद ऑफ ब्रेक की थी, पिछली धीमी लेग ब्रेक थी. कमाल की बॉलिंग. ये देखिए बाल बाल बच गए. आणि दोन्ही बॉल दाखवलेत प्रिन्स मूवीजने. चांगले टेलिकास्ट. परत एक वेळा लेग स्पिनचा अंदाज आणि कटर मध्ये इथे जाळ्यामध्ये अडकला. कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला झेल देऊन परतला. आता प्रेमचंद विकेट मिळते गोलंदाज सुनील मुकादमला. खेला जाता है, दिमाग में भी खेला जाता है. उनको पता था तेज गेंदे की बाहर मार दिया, उनकी नफ्स को पकड़ा. ये पूरा ओवर दिखाया जा रहा है और नफ्स को पकड़ के ये देखिए बहुत ज़्यादा टर्न था, स्लाइस करना चाहते थे, पॉइंट पे कैच दे बैठे. ये बहुत ही दिमाग की बत्ती जला के गेंदबाजी कर रहे. हा बॉल आतमध्ये आणलाय. काय गोलंदाजी राहिली आहे. प्रिन्स मूवीजने मगाशी 3 बॉल दाखवले, त्याच्यामध्ये आणखी नाही का हा बॉल हा देखील ऍड होईल. तो आतमध्ये आणलाय त्याने. चांगली गोलंदाजी सुनील मुकादमची. नक्की 13 धावा आल्या या ओव्हरमध्ये, परंतु फलंदाजाला त्याच्यानंतर जखून ठेवलं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आकड्यांचा खेळ तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. 44ला 4 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. वराल देवी स्पोर्ट्स ताडाळी या टीमची नरेश स्पोर्ट्स कासरवडलीच्या विरुद्ध खेळत असताना. असा सामना रंगेल. चौवालीस रन 4 विकेटों के नुकसान पे 4 ओवर की समाप्ति के बाद. मोहन दादा माइक बंद रखना है. बॅकफुटला जाऊन अगदी हाफ आर्म पूल करत असताना ऑन साईडला दिशा दिली. फक्त 1 धाव मिळताना दिसेल. नाही आपण पाहतोय 50च्या दिशेने वाटचाल होऊ शकते. इथून 5 बॉलमध्ये 5 जरी केल्या तरी देखील 50 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त करावे लागतील. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये भरत आलाय. 45 for the loss of 4 wicket. 5 balls left in final over. Today's outstanding atmosphere in Tadali. Heavy breeze running over the ground. ऑन साईडला फक्त दिशा दिली. 1 धाव मिळेल. काऊ कॉर्नर मिड विकेट आहे तिथे सेट. आणि डेथ ओव्हरमध्ये आता ही एक्स्ट्रा धाव 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 47-47. Nicely played, tucked away on the onside, but found the fielder in deep. Look at that, the action replay of previous ball. Superb telecast from Prince Movies. Ultra slow motion, tucked away on the onside, worked away. ओ चांगला फिरवला हा बॉल.
जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा षटकार. 6 धावा मिळतील. बकासूर यहाँ पे आ जाएगा. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय निलेशजी हरिश्चंद्र चौधरी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता. फिल्डर आहे, एकच धाव मिळताना दिसेल. 53 धावा होत्या, आता 54 होतील. स्कोर बोर्डवर 5वं षटक सध्या प्रगतीपथावर असताना या दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यामुळे सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब पाहू शकता आपण या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. अच्छी गेंद कट के शरीर से टकराई, कोई रन नहीं. 1 रन. लेग बाय 1 रन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55. शेवटचा बॉल शिल्लक असेल. टॉस केला जाईल. बादशाह 11 खांबालपाडा या टीमचे कॅप्टन यायचे, कारण भरोडी टीमचा कॅप्टन इथे अजय उपस्थित आहे. शेवटचा बॉल देखील ब्रश आउट मागे चाललाय. आता पायाला की बॅटला हे अंपायर सांगतील. लेग बायचा इशारा येतोय अंपायर कडून. पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 56. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमला. 57 टू विन. परंतु यानंतर केला जाईल टॉस, आणि टॉससाठी आणि काही सन्मानासाठी आपण परत एक वेळा वळूया गवळी सरांकडे. बादशाह 11 खामालपाड़ा के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए. आपको टॉस बॉक्स में आना है अथवा आपको पेनलाइज किया जाएगा. ये आप देख सकते हैं हमारे मान्यवर स्कोर. अभी राजा नगर सेवक किंग मेकर इस धर्म राजा चषक के शिल्पकार नीलेश दादा चौधरी साहब का आगमन हुआ है. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं बड़ा स्पोर्ट्स क्लब की तरफ से. स्वागत आणि सन्मान मी करणार आहोत. हॅलो हॅलो. धर्मराजा चषक 2024 मध्ये तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धर्मराजा चषक 2024 थरार. स्पर्धेचा 4था दिवस आणि मान्यवरांची मांदी आली. कारण या मान्यवरांना आपण सन्मानित. आज या स्पर्धेसाठी काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांचं करूया आपण शुभ सन्मान. यस दोन्ही कॅप्टन. यस अगला टॉस होने जा रहा है और ये आवाज़ जो आपने सुनी ये मोहन भुईर की थी. ये मनमोहन है, ये जगमोहन है. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर ताळेगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय बालरामजी चौधरी, बालरामजी चौधरी यांना आपण सन्मानित करूया.
रुपेजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. ओपनर भेजना है प्लीज. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील, यावर बसू नका कोण प्लीज. 12 मॅन 12 फक्त 12 बसू शकतोय, त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणी बसू नका प्लीज. सचिन भोईर ना, सन्मान्य सचिनजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. धर्मराजा 2024 मधून तुमचं मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. देखिए हमारे दाईं और बाउंड्री के अंदर जो ऑडियंस कुर्सी लेके बैठे हैं उनसे हाथ जोड़ के निवेदन है कि आपको बाउंड्री के पीछे जाके बैठना है. आपने काफ़ी सहयोग किया है, प्लीज़. खेल की शुरुआत होती हुई नरेश स्पोर्ट कासार वरोली के सामने जो लक्ष्य है वो है सन्माननीय साहेबरावजी चौधरी, तुम्हाला विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. साहेबरावजी चौधरी, प्रथम या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय बालमजी चौधरी यांना आपण सन्मानित करूया. बालमजी चौधरी यांना आपण सन्मानित करूया. साहेबराव चौधरी यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधून देखील आपण मान्यवरांची मांदियाळी पाहतोय. या ठिकाणी भिवंडी नव्हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. राजेश बंडी को गेंदबाजी दी गई है, सामना करेंगे बैटर त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्य श्री जगनजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. अनिकेत मुकादम सामना कर रहे हैं गेंदबाज राजेश बंडी का. नितीनजी बजे का आपण जगनजी चौधरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नॉन स्ट्राइक पे राज कारकानीस, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर और मिड ऑफ और मिड ऑन सर्कल में. पहली गेंद जगह बना के खेलने की कोशिश, छटा दिया पहली गेंद पे. चांगला बॉल. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय राजेशने. राजेश अनिकेत आणि राज कारखानीस ही सलामीची जोडी आहे. दुसऱ्या बाजूला टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीची. टार्गेट चांगलं सेट झालं. या मॅच मध्ये धाबा करायच्या 57. पहिला चेंडू आलाय निर्धाव. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित अल्पेशजी चौधरी आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. अल्पेश यांना देखील आपण सन्मानित करूया. राजेश बंडी इस मर्तबा इम्प्रूव तरीके से खेलने की नितीनजी बजे कोशिश. आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अल्पेश चौधरी यांना आपण सन्मानित करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे एक गोड आठवण राहील असं एक मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. अल्पेशजी चौधरी. गेंद डालते टाइम मोहन भोईर आपको थोड़ा सा कंटिन्यू आप कीजिए, लेकिन गेंद डालते टाइम रुकना है. बोल्ड कर दिया है, परफेक्ट यॉर्कर. पहला झटका नरेश स्पोर्ट कासार वरोली को. मोठी विकेट. सुरुवात धडाक्यात झाली आहे, त्याचमुळे प्रेक्षकांचा जल्लोष आहे, कारण होम ग्राउंडवर हा संघ खेळतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित बबनजी ठाकूर, समाजसेवक ठाकराचा पाडा यांना देखील आपण सन्मानित करूया. मी प्रमोद चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते बबन ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. बबनजी ठाकूर यांना आपण सन्मानित करतोय. ताडाली के सपोर्टर्स झूमते हुए स्टैंड में. पहला झटका लगा है. टीम नरेश रेमन मुकादम आउट होके चले गए. आणि स्वागत आणि सन्मान होता. अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं सन्माननीय ठाकूर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं आहे ते आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि
खऱ्या अर्थानं कृषी प्रधान म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे मधुकर चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. मधुकर गणपत चौधरी. नए बैटर आदित्य भुईर आए हैं बल्लेबाजी को. विकेट हासिल की है राजेश बंटी ने. नंदू चौधरी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. नितीनजी वाजेक आपण आपल्या शुभ असतील त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. राजेश बंडी सामना करेंगे बैटर आदित्य भुईर. फिर अंदर आती हुई गेंद स्विंग किया, पीछे खिलाड़ी है और ये ओ माय गॉड वहाँ पे तुरंत ही जाया जाए. थोड़ा सा लग रहा है कि खिलाड़ी थोड़े से जख्मी हो गए. बिल्कुल डगआउट के सामने कैच लेने की कोशिश की थी. मैंने ख्याल से भावेश बजा गए थे वहाँ पर. अक्षल चौधरी थे. ये देखिए किस तरह से शॉट खेला था. गेंद ज़्यादा देर तक आसमान में रह गई थी. ओह सिक्सर जरूर आया है उस शॉट पे, लेकिन समाचार ये कि वो अच्छे, ये अच्छी न्यूज़ है. हालांकि बहुत जोर से जाके गिरे थे पीछे. ये फिर से हम देखते हैं सिक्सर से. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. ओणीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्मानी वामनजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. सिक्सर से खाता खोला है बल्लेबाज आदित्य भुईर का. 6 रन 1 विकेट. राजेश बंडी सामना करेंगे आदित्य भुईर. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा फिर अच्छा स्ट्रोक है इनफील्ड के ऊपर से. भाविक बजागे को बीट करता हुआ 4 रन. पप्पू सावंत यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पप्पूजी सावंत. नितीनजी बजाग आपण आपल्या शुभ असतील त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. पप्पू सावंत. महत्वाच्या धावा आहेत पॉवर प्लेच्या दरम्यान आणि आता स्कोर बोर्ड 10 धावा. पहिल्या सत्रामध्ये 13 आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणजेच काय चांगली सुरुवात या दुसऱ्या सत्रामध्ये देखील नरेश स्पोर्ट्स कासारवडवलीने केली आहे. 57 करायचे आहेत. आदित्य भुईर आते ही अटैक कर रहे हैं गेंदबाज बंडी पे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानी वामनजी पाटील ओलीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांना देखील आपण सन्मानित करूया. साहेबरावजी चौधरी आपण आपल्या शुभ असते या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. राजेश बंडी कदमों का इस्तेमाल, खुद को यॉक कर लिया था. बॉलर बैक ड्राइव 1 रन. 1 ओवर की समाप्ति. नेक टू नेट फाइट चलती हुई 11 रन 1 विकेट. नरेश स्पोर्ट कासारवडवली. श्री गणेश बरोडी या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. बादशाह 11 खांबालपाडा या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. त्याचबरोबर त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननी रजनीकांत पाटील ओळी, रत्नकांत पाटील यांना आपण सन्मानित करूया. रत्नकांत पाटील ओळीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक यांना आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असं एक मोमेंटो या ठिकाणी. थोड़ा सा मोहन भुईर आपको पॉज देना है, सत्कार करना है, लेकिन पॉज देना है. यहाँ स्कोर भी कहना है. SB पाटील RD ओवळी आणि त्याचबरोबर वीर बजरंग कारिवली आपण कॅप्टन आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय सचिनजी भोईर वाडा. सचिनजी भोईर यांना देखील आपण करूया सन्मानित. बघा आज खास या स्पर्धेसाठी वाड्यावरून या ठिकाणी त्यांनी बिलॉंग केलेले उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय साहेबराव चौधरी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. अमोल ठाकुर आए सामने की ओर से. इस मरतबा एलिवेशन नहीं है. खेलना चाहते थे डीपी स्क्वायर लेग पे. गेंद चली गई मिड विकेट पे. 1 रन. 12 रन और 12 के 12 रन बनाए आदित्य भुईर ने. स्वागत आणि सन्मान होतं अतिथ्यांचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. सन्मान्य सचिनजी भोईर वाडा परिसराचे एक सुप्रसिद्ध युवा उद्योजक
आज वेलात वेल काढून खऱ्या अर्थाने ते देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. अच्छी गेंद रिवर्स खेलना चाहते थे, रन पूरा. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित प्रकाशजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. गेंदबाजी कर रहे हैं अमोल ठाकुर. स्कोर नरेश स्पोर्ट कासारवरोली 13 रन 1 विकेट. त्यानंतर सन्मान्य किशोरजी पाटील ओवलीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक किशोरजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. अमोल ठाकुर साइड आर्म गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ खेला था. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर फील्डर मौजूद, भाविक बजा के 1 रन. 13 धावसंख्या होती, 1 वाढली, आता 14 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. चांगला सामना होईल याच्यात शंका नाहीये. अमोल ठाकुर साइड आर्म गेंदबाजी करते. ओ कटर, ये कटर थी, बहुत ही चतुराई से किया था, बीट हो गए बैट्समैन. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ताडेलगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानित चंद्रकांतजी चंद्रकांत गुळवी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. चंद्रकांत गुळवी, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. नितीनजी बजागे, आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अमोल ठाकुर सामना करेंगे कारकानीस. लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स आते हुए आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव किया है, बहुत ही खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर पे बुलेट शॉट 4 रन. स्टेप आउट करत असताना स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि त्यानंतर बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका. इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले सध्या सुरू आहे. अमोलचा खरपूस समाचार घेतला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. कमाल का स्ट्रोक खेला वहां पे. स्कोर 18 रन 1 विकेट गंवाने के बाद. मुकाबला चल रहा है वड़ाल देवी ताडाली बनाम नरेश कासारवरोली. तबा फ्लाई स्लीप पे गेंद पहुंची है लेकिन रन पूरा. वेलकम सन्मान्य निखिलजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्मान्य निलेशजी चौधरी साहेबांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. वेलकम निखिलजी शिंदे. 2 ओवर की समाप्ति 19 और विकेट गिरे 1. आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय, सेलिब्रिटीपेक्षा जास्त सध्या ज्यांना मान सन्मान आहे, महाराष्ट्राचा लाडका नंदी बकासूर. आणि खऱ्या अर्थाने या बकासूरला आणण्यामागं निखिल शिंदे आणि आमचे महेश पाटील भिवंडी मनपाचे जे नगरसेवक आहेत जगदीश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. जगदीश पाटील. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान जगदीश पाटील. बादशाबाई, आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. इस एंड से जर्मन गोवा या 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर बादशाबाई यांचे शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. राजेश बंडी को कंटिन्यू रखा है ताडाली ने. सामना करेंगे उनका बैटर राज कारकानीस. आगे रखी हुई गेंद, बॉलर बैक ड्राइव अपने फॉलो थ्रू में थोड़ा फंबल्ड किया. 1 रन पूरा. 1 रन से 20 पे पहुंचा है स्कोर नरेश स्पोर्ट कासारवरोली का. लक्ष्य है 57 का. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य सचिनजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. ताडलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, युवा उद्योजक आणि सन्मान्य धर्मराजाचे एक खंदे समर्थक. राजेश बंडी सामना करेंगे आदित्य भोईर. तेज हवाएं बह रही है. इस मरतबा गेंद को लॉब कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम
गति परिवर्तन था, पढ़ लिया और जड़ लिया. हवेबरोबरच तरंगत बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाइम चांगला केला होता, उंचीही गाठली होती आणि त्याचबरोबर हा बॉल थेट चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाइट दिला होता, फटका चांगला होता आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा. लग रहा है कि मुकाबला आखिर तक जाएगा. 26 रन, 1 विकेट. कमाल का बैट स्विंग था वहां पर. गेंद 26 रन में, अब यहाँ से 16 गेंदों में 31 रन चाहिए. आदित्य भोईर बहुत ही तीखे तेवर दिखा रहे हैं. ॲडव्होकेट इरालाल गोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील राजेश. मनापासून स्वागत. बॉलर बैक ड्राइव किया है, बहुत ही खूबसूरत शॉट है, लेकिन कमाल की फील्डिंग कीर्तिराज और प्रेमचंद. रिले फील्डिंग का नज़ारा, लेकिन क्या गजब का शॉट खेला था. 2 रन और आते हुए स्कोर में, स्कोर 28 रन, 1 विकेट. बादशाहबाई, आपण वकील साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. बादशाहबाई, नुकतंच खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे त्या मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. राजेश बंडी सामना करेंगे आदित्य भोईर. 1 मैन आर्मी का रोल अदा कर रहे हैं. इस मरतबा जड़ में गेंद थी, छोटी बैकलिप से टर्न कर दिया स्क्वायर लेग अंपायर की बगल में. रन के लिए हिरन. ॲडव्होकेट गोरे यांना आपण सन्मानित करूया. बादशाहबाई, राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा स्विंग किया ऑन साइड में. 1 रन, दूसरे की कॉल, मिसफील्ड. 1-2 का 4, 4 रन. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा. 34-57 करायचे आहेत. मॅच ऑन. 13 बॉल 23 धावा. क्या कमाल का मुकाबला हो रहा है. 13 गेंदे 23 रन. और कहीं ना कहीं अब वड़ाल देवी ताडाली की जो फील्डिंग है वो थोड़ी दबाव में आ गई. आदित्य भोईर मानो वड़ाल देवी ताडाली के पीछे पड़ गए कि मैच लिए उड़ेंगे. राजेश बंडी इनसाइड आउट खेला है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं कीर्तिराज. जब तक के उठाते, रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब है. 2 रन लिए बल्लेबाजों ने. ओवर समाप्त होते हुए 3 ड्रिंक्स ब्रेक मैदान पे. नेक टू नेट फाइट बने रहिए हमारे साथ. धर्मराजा चषक में ड्रिंक्स ब्रेक मैदान पे हम आपको लिए चलते हैं मोहन भोईर के पास सत्कार प्रोग्राम के लिए. वेलकम वेलकम वेलकम. मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. DKG म्हात्रे साहेबांचं धर्मराजा चषक 2024 मधून मी त्यांचं मनस्वी स्वागत करतोय. त्यांच्या समेत सन्माननीय मदनजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. सन्माननीय केशवजी म्हात्रे साहेब, तुमचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय भारतजी पाटील, आपलं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे दीपकजी पाटील, या सर्व मान्यवरांचं धर्मराजा चषक 2024 मधून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. वेलकम सन्मान्य संतोषजी चौधरी, आपलं देखील मनस्वी स्वागत. धर्मराजा चषक 2024 थरार
आज आपण देखील वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. ॲडव्होकेट हनुमंतजी भोईर आपलं देखील मनापासून स्वागत. थँक्यू डीजे. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं धर्मराजा चषक 2024 मध्ये. आणि आता या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 21 12 चेंडू आणि 21 धावा. 36 धावा झालेले आहेत. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीला चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. आदित्य भोईर आल्या त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि 2 चौकार त्याने मारलेत. महत्वपूर्ण इनिंग, चांगला डाव तो खेळलाय टीम कासार वडवलीसाठी. आणि फार एंडकडून पाईपलाईन एंडकडून आता गोलंदाज तयार होईल. प्रेम सूर्यवंशी बॉलिंगसाठी. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जरी आपण आयोजक असाल तरी देखील नियम सगळ्यांसाठी लागू आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. फास्ट क्रिकेट खेळा. प्रेम बॉल हवेत आहे, संधी आहे. प्रेम स्वतः येतोय खाली. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय. हे झेल पकडावे लागतील कारण या सामन्यामध्ये आता 20 धावा करायच्यात येणाऱ्या 11 बॉल मध्ये. हालांकि क्रॉस द लाइन खेला था स्क्वायर थी और चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो, इस तरह के कैचेस अंडर फ्लड लाइट कभी भी आसान नहीं रहते. 37 ला 1. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानामध्ये. वराल देवी स्पोर्ट्स टाडाळी आणि त्यांच्या विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या 2 टीमच्या दरम्यान हा रंगतदार महत्वपूर्ण सामना. पुढचा बॉल प्रेम सूर्यवंशीचा पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बीट केलं. विकेट कीपरच्या हाताचा वेध. येतोय डॉट बॉल. 10 चेंडू 20 धावा. कमाल का मुकाबला आप देख रहे हैं. क्या क्रिकेट चल रहा है धर्मराजा चषक में. ये शो है राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब का. ये ऑर्गेनाइज है वड़ाल देवी स्पोर्ट्स का. साथ है अमोल पाटिल का. 10 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. पुढे टाकलाय. फसवा बॉल. गती परिवर्तन. बॅटची कडा. विकेट कीपरच्या हातामध्ये. झेल देऊन परतलाय. आदित्य नावाचं वादळ क्षमवलंय पूर्णपणे गोलंदाजीमध्ये. प्रेम सूर्यवंशीने फलंदाज बाद. आर 37 लॉस ऑफ 2 विकेट. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. होम ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव पणाला लावताना दिसेल संघ वराल देवी स्पोर्ट्स टाडाळी या मॅच मध्ये. मॅच ऑन. रंगतदार लढत तुमच्या समोर रंगते या धर्मराजा चषकामध्ये. पुढचा बॉल प्रेमचा. परत एक वेळा तेच दृश्य आणि इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केले आता टाडाळीच्या टीमने. वेलकम सन्माननीय दिनेशजी पाटील समाजसेवक ताडाली, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्माननीय दयानंदजी चौधरी, तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. धर्मराजा चषक 2024 मधून तुमचं मनस्वी स्वागत.
नेचुरल कटर गेंद जो रहती है बाएं हाथ के गेंदबाज की, आगे रखा था गेंद को। 8 बॉल 8 चेंडूमध्ये 20 धावा करायचे आहेत. हा बॉल परत एक वेळा रॉंग वनचा कदाचित वापर करण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल तर वाईट बॉल आलाय. देखिए हाथों को देख के कुणाल सर ने कहा कि रॉन्ग वन, फिर चाइना में यह आर्मर करने की कोशिश थी लेकिन लाइन खराब थी. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. 19 धावा करायचे आहेत आता. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 19 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये आदित्य गेल्यानंतर दबाव आता नक्की आहे टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीवर. फलंदाज निकेत. निकेतसाठी हाई बॉल जास्त बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. हा जास्त बाहेरच राहिला. अंपायरचा इशारा. आणखीन एक वाईड. वाइड से बचना होगा वड़ाल देवी ताड़ाली को, क्योंकि ये वो समय है जब इक्वेशन बहुत टाइट है. आप वाइड गेंदें करेंगे मानो पैर पे कुल्हाड़ी नहीं बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारेंगे. 8 बॉल 18 करायचे आहेत या मॅच मध्ये. 8 चेंडूने 18 धावा. सलग 2 बॉल वाईट टाकलेत आता प्रेम सूर्यवंशीने. त्याच्यामुळे हा सामना आणखीन रंगतदार होत चाललाय. प्रेम सूर्यवंशी तयार. बॅटची कडा आणि आता बॉल मागे येईल तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाज निकेत कुंभारच्या खात्यामध्ये. आणि या सिंगल नंतर आता समीकरण आहे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये 17 करायचे आहेत. ये गेंद खास तौर से नरेश स्पोर्ट कासार वडोली के गले की हड्डी बन गई है. इस पे अगर मैच को ऑन रखना है तो बड़ा शॉट खेलना ही खेलना होगा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. समीकरण खूपच महत्वपूर्ण रंगतदार अवस्थेमध्ये ही लढत आहे. या बॉल नंतर येतो तुमच्याकडे सत्काराकडे. शेवटचा बॉल. बॉल हवेत आहे. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. जाऊया काही सन्मानासाठी. क्या Thanks, कमाल का धन्यवाद. मुकाबला है. यस इट्स रोड टू पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर संस्कार मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सन्मान्य डीकेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असतील त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मान्य डीकेजी म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटील मदनजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. अण्णा यांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो सन्मान्य निलीजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य भारतजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. साहेबांच्या हाती शुभ हस्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस मनसे के दिग्गज नेताओं का सत्कार सम्मान होता हुआ और कहते हैं कि आगरे में ताज है और मुंबई में राज है. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 6-11 का इक्वेशन. यस कुणाल. 6 बॉल 11 धावा करायचे आहेत. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह इथे केलाय. ओ परत एक वेळा खराब फिल्डिंग. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि आता 7 धावा करायचे. जसा सामना संपेल टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या दरम्यान. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जिल्हा अध्यक्ष मनसे माथाडी सेना सन्मान्य केशवजी म्हात्रे साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि नेहमीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे गोड आठवण राहील असं एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते. 5 बॉल मध्ये आता 7 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. इंटरेस्टिंग मॅच, रोमहर्षक सामना, धर्मराजा चषकाचा
सध्या होम ग्राउंडवर घरचा संघ खेळतोय. हवेत आहे फिल्डर, विकेट कीपर, खाली कॅच ड्रॉप. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. 2 धावा मिळताना दिसतील. म्हणजेच काय आता 4 बॉल मध्ये धावा करायचे 5. देखिए मेरा अपना मानना है कि ये लगभग मैच छोड़ा है. भाविक बजागे ने आखिरकार आउट किया था. आज का दिन भले से उनके लिए अच्छा नहीं, लेकिन देखना है कि होनी को अनहोनी में बदलते हैं या नहीं. लेकिन यह सराहना करूंगा मैं बल्लेबाज की. निकेतन कुमार ने पहली गेंद को चौका लगाया. निकेत कुमार 52 धावा झाल्या. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. निकेतसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल येईल. आता रन बॉल इक्वेशन राहिले. 4 मध्ये 4 धावा करायचे आहेत. गरीबी में आटा गीला कर बैठे वहां पे भाविक बजागे. 4-4 का इक्वेशन. चांगला फटका बॅकफुटला जात असताना पंच केल्या. डीप मध्ये फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला. थोडासा बॉल पुढे पडतोय. 2 धावा तिथूनही कंप्लीट केल्या जातील. 2 धावांबरोबर आता समीकरण आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी फक्त 2. देखिए वड़ाल देवी को अगर इस मैच को बचाना है तो कम से कम सुपर ओवर में जाना होगा. 3 बॉल आणि 2 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आता लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचंय. लगेचच तिथे टॉस केला जाईल. त्यानंतर प्रेझेंटेशन होईल. प्रेशर, पसीने की बूंदे अब साफ नजर आ रही है. भाविक बजागे प्राइड ऑफ टाडाली क्या प्राइड बनने जा रहे हैं. 3 गेंदों में 2 रन चाहिए. एक चारा है कि आप सुपर ओवर कर सकते हैं. 3 बॉल 2. आता फिल्डर्स ची थोडीशी अदला बदली इथे सुरू आहे. भाविक एखादा निर्धाव चेंडू विकेट घ्यावी लागेल. शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि हा येतोय टॉट बॉल. 1 पर ओव्हर असं सांगतायत ऑन फील्ड अंपायर. त्याच्यामुळे या मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. बढ़िया धीमा बाउंसर था और बैट्समैन थोड़ा हुक करना चाहते थे. सर के ऊपर से गेंद गई. अब 2-2 का इक्वेशन. मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असं समीकरण या मॅच मध्ये. फॉर अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पाहूया कुठला संघ जिंकतो या मॅच मध्ये. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. 2 चेंडू 2 धावा. भाविक तयार पुढचा बॉल घेऊन. ओ आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये कहाणी परत एक वेळा बदलली आहे. भाविक बजागेने नक्कीच कमबॅक होतंय आता वराल देवी स्पोर्ट्स टाडाळीचं. कारण शेवटचा एक बॉल. एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीला. क्या मैच हो रहा है. व्हाट अ मैच. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. ये मैच अब उनके लिए नहीं बचा है. 1 गेंद 2 रन. इस गेंद का सस्पेंस बढ़ गया है. क्या जीत कासार की, क्या जीत टाडाली की, या फिर मैच सुपर से ऊपर और मैच हो रहा है क्या सुपर ओव्हर में. शेवटचा एक बॉल. 1 रन जर आली तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम वराल देवी स्पोर्ट्स टाडाळी. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये 2 धावा करायचे. टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीला. टाडाली के समर्थक सुन ले कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. शेवटचा एक बॉल आहे. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला प्रोत्साहन द्या. टाळ्या वाजवा दोन्ही टीम साठी. चांगली मॅच धर्मराजा चषकामध्ये रंगत असताना शेवटचा बॉल आहे आणि एका बॉल मध्ये 2 धावा करायच्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निकेत मिस केली आहे लाईन. आणि हा सामना वराल देवी स्पोर्ट्स टाडाळीने जिंकलाय. लास्ट ओव्हर मध्ये भाविक बजागे या मॅचचा हिरो ठरलाय आणि वराल देवी स्पोर्ट्स टाडाळी होम ग्राउंड वर पहिला भव्य विजय त्यांनी मिळवलाय. यस प्राइड ऑफ टाडाली. भाविक बजागे ने आखिरकार इस मैच को जीत लिया है. कॉन्ग्रेचुलेशन. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर. और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है
जिन्होंने मैच हेलो। निकाला, प्राइड ऑफ ताडाली, भाविक बजागे। आइए भाविक बजागे, मैन ऑफ द मैच, प्राइड ऑफ ताडाली। पहले टॉस होगा, हम आपको लिए चलते हैं गवली सर के पास, और खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे अजय गरत और डॉक्टर गवली सर। भाविक आपको आना है, मैन ऑफ द मैच, प्राइड ऑफ टाडाली, भाविक बजागे इज द मैन ऑफ द मैच। नाही, पहिल्यांदा टॉस होईल. श्रीगणी भरोडे आणि बादशाह 11 खंबालपाडा दोन्ही कॅप्टननी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. श्रीगणी भरोडे आणि बादशाह 11 खंबालपाडा. हॅलो, चला जाऊया आपण. तत्पूर्वी व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. ताडाली गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य दयाराम चौधरी यांना आपण सन्मानित करायचं आहे. साहेबजी चौधरी, आपण आपल्या शुभ असतील त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. हॅलो, चला ग्राउंड खाली करायचंय, विनंती असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथम या ठिकाणी दिला जाईल. भाविक, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या भाविक या स्पर्धेतला सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. मी सन्मान डीकेजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन, बॉम्बे कॉटनचे मालक सन्मान्य श्याम कोंडा यांच्या वतीनं आम्हाला एक स्पेशल गिफ्ट आहे. बॉम्बे कॉटन मानकरी देखील आपण पाहू शकता. भाविक बजागे ज्याने खऱ्या हाताने चालू सामन्यामधून काय जबरदस्त कामगिरी केली, वडवली संघाला ज्यानं शिकस्त दिली, विजयाचा शिल्पकार भाविक याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सन्मानित डीकेजी म्हात्रे साहेबांच्या वतीने त्यांचं सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मान्य श्री काथोरजी म्हात्रे, माजी सरपंच ग्रामपंचायत कालबार, तुमचं रवीजी गुप्ता यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. साहेबजी चौधरी, आपण आपल्या शुभ असतात त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. प्रेक्षक मंडळी थोडंसं आपण प्लीज मैदानाच्या बाहेर उभं राहायचं प्लीज. हॅलो, कुठे आहे? नाही, मी म्हणलं होतं तेव्हा वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय DK म्हात्रे साहेब, मदनजी आपण सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर येतात, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. DK म्हात्रे साहेब, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत.